आपल्या आयुष्यात बदल घडवून आणण्याची हिंमत असणाऱ्या प्रत्येकाला आमचा नमस्कार. तुमच्यासोबत कधी असं झालंय का की एखादी अडचण अचानक समोर आली आणि तुम्ही घाईघाईत निर्णय घेऊन मोकळे झालात? मन गोंधळून गेलं, हृदयात धडधड वाढली आणि निर्णयही चुकीचा घेतला गेला. जर हो, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. जेव्हा एखादी गोष्ट चुकते, काहीतरी अचानक बिघडतं, तेव्हा आपलं मन लगेच चिंतेने भरून जातं. हृदय धडधडू लागतं, अंगात ताण येतो, डोकं गरगरू लागतं आणि मनात सारखे वाईट विचार येऊ लागतात. हे असं का होतं हे जरा समजून घेऊया. 2 महत्वाच्या गोष्टी ताबडतोब घडतात. एकतर आपल्या मेंदूचा भावनिक भाग म्हणजेच अमिगडाला जागा होतो. त्यामुळे आपलं शरीर स्ट्रेस मोडमध्ये जातं. या प्रक्रियेला शास्त्रीय भाषेत सिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम म्हणतात, ज्यामुळे तणावाचे हार्मोन्स रिलीज होतात. मग काय होतं तर हृदय धडधडू लागतं, शरीरात ताठरता येते आणि मनात भीतीचं वादळ उठतं. आणि दुसरं म्हणजे याच वेळी आपल्या मेंदूचा शांतपणे विचार करणारा भाग म्हणजेच प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, जो निर्णय घेतो, तारतम्याने विचार करतो, तो बंद पडतो आणि मग आपण घाईघाईत निर्णय घेतो, जे नंतर पश्चात्तापाचं कारण बनतं. पण यावर उपाय आहे आणि तो खूपच सोपा आहे. थोडं थांबा, खोल श्वास घ्या आणि ग्लासभर पाणी प्या. हो, हे 3 उपाय तुमच्या शरीरात बदल घडवून आणू शकतात. खोल श्वास घेतल्यावर आपल्या नसा सैल होतात, हृदयाचा ठोका मंदावतो आणि मेंदू पुन्हा शांत होतो. त्यामुळे आपला प्रीफ्रंटल कॉर्टेक्स पुन्हा सक्रिय होतो आणि आपण प्रतिक्रिया न देता विचारपूर्वक उत्तर शोधू लागतो. पाणी प्यायल्यावर शरीराला सुरक्षिततेचा सिग्नल मिळतो. मेंदूला कळतं की आपण तणावमुक्त होत आहोत. शरीरातील तापमान नियंत्रित राहतं. आपली अंतर्गत रसायनं संतुलित होतात. त्यामुळे मन अधिक शांत, स्थिर आणि स्पष्ट होतं. म्हणून कठीण क्षणी काय करायचं तर थांबायचं, खोल श्वास घ्यायचा, ग्लासभर पाणी प्यायचं आणि स्वतःला सांगायचं, मी शांत आहे आणि मी परिस्थितीवर मार्ग शोधणारच. हे लक्षात ठेवणं सुरुवातीला कठीण जाईल, पण थोडासा सराव केलात तर तुमचं शरीर आणि मन दोघंही हे शिकतील. हळूहळू हा तुमचा नवीन स्वभाव बनेल. तुम्ही अडचणींपासून पळणार नाही, तर त्याचं उत्तर शोधायला शिकाल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपला वेळ आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच आम्ही मौल्यवान माहिती प्रदान करण्यास सदैव तत्पर आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा